नमस्कार. आज आपण हिंदू पुराणातील सर्वात अद्भुत आणि रहस्यमय कथा जाणून घेणार आहोत. कथेचं नाव आहे समुद्र मंथनाची कथा. जर कथा तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला तर आपण कथेला सुरुवात करूया. एकेकाळी देवराज इंद्रांना महर्षी दुर्वासांनी दिव्य फुलांचा हार दिला, पण इंद्रांनी त्या हाराचा योग्य आदर केला नाही. त्यामुळे महर्षी दुर्वासांनी रागाने शाप दिला की देवांचे तेज, शक्ती आणि वैभव नष्ट होईल. शापामुळे देव दुर्बल झाले. त्याचा फायदा घेत दैत्यांनी देवावर आक्रमण केले आणि स्वर्गावर आपले वर्चस्व निर्माण केले. संकटात सापडलेले सर्व देव भगवान विष्णूंकडे गेले आणि त्यांच्याकडे मदतीची विनंती केली. भगवान विष्णूंनी सांगितले, अमृत मिळवण्यासाठी क्षीरसागराचे मंथन करा, पण हे कार्य इतके कठीण आहे की त्यासाठी दैत्यांचीही मदत घ्यावी लागेल. अमृत मिळाल्यावर योग्य वेळी मी देवांची मदत करीन. भगवान विष्णूंचा सल्ला मानून देवांनी दैत्यांशी संधी केली. त्यानंतर समुद्र मंथनाची तयारी सुरू झाली. मंथनासाठी मंदार पर्वत रवी म्हणून निवडला गेला आणि वासुकी नाग दोरी म्हणून वापरण्यात आला. पण मंदार पर्वत इतका विशाल होता की तो समुद्रात बुडू लागला. तेव्हा भगवान विष्णूंनी कूर्म म्हणजेच विशाल कासवाचा अवतार धारण केला. त्यांनी आपल्या पाठीवर मंदार पर्वत तोलून धरला. त्यामुळे पर्वत स्थिर राहिला आणि समुद्र मंथन सुरू झाले. एका बाजूला देव आणि दुसऱ्या बाजूला दैत्य वासुकी नाग ओढू लागले. समुद्रात प्रचंड लाटा उसळल्या. संपूर्ण सृष्टी जणू त्या अद्भुत प्रसंगाची साथ देत होती. दीर्घकाळ मंथन सुरू राहिले. त्यातून अनेक दिव्य अद्भुत वस्तू आणि देवतांचे प्राकट्य झाले. अखेरीस भयंकर हलाहल विष बाहेर आले. त्या विषाच्या उष्णतेने संपूर्ण सृष्टी संकटात आली. सर्व देव भगवान शिवांकडे धावले. सृष्टीचे रक्षण करण्यासाठी भगवान शिवांनी ते विष प्राशन केले, पण माता पार्वतींनी ते विष शिवाच्या कंठातच थांबवले. त्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला आहे आणि ते नीलकंठ म्हणून प्रसिद्ध झाले. समुद्र मंथन पुढे सुरू राहिले. त्यातून माता लक्ष्मी प्रकट झाल्या. भगवान विष्णूंनी त्यांना आपल्या अर्धांगिनी म्हणून स्वीकारले. त्यानंतर धन्वंतरी अमृताचा कलश घेऊन प्रकट झाले. अमृत पाहताच देव आणि दैत्यांमध्ये वाद सुरू झाला. तेव्हा भगवान विष्णूंनी मोहिनीचे रूप धारण केले. आपल्या बुद्धीने त्यांनी अमृत देवांना दिले आणि दैत्यांना त्यापासून दूर ठेवले. राहू नावाच्या एका दैत्याने देवाचे रूप धारण करून अमृत पिण्याचा प्रयत्न केला, पण सूर्य आणि चंद्र यांनी त्याला ओळखले. भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्राने त्यांचे मस्तक धडापासून वेगळे केले. अमृताचा स्पर्श झाल्यामुळे राहू आणि केतू अमर झाले. अशा प्रकारे देवांना अमृत प्राप्त झाले. त्यांची शक्ती पुन्हा वाढली आणि त्यांनी दैत्यांवर विजय मिळवला. या कथेतून आपल्याला एक महत्त्वाचा संदेश मिळतो. मोठे ध्येय साध्य करण्यासाठी संयम, परिश्रम, सहकार्य आणि योग्य मार्गदर्शन आवश्यक असते. तसेच संकटाच्या काळात धैर्य आणि निस्वार्थ त्याग हेच खरे सामर्थ्य. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि अशाच भक्तिमय कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हर हर महादेव. सांब सदाशिव.